पुढची बातमी राजकारणाशी निगडीत आहे। अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा अशी मागणी सुनेत्रा पवार यांनी केली आहे। सुनेत्रा पवार यांनी या संदर्भातलं एक निवेदन मुख्यमंत्री फडणवीसांना दिलंय आणि फडणवीसांनी ते निवेदन स्वीकारल्याच्या नंतर असं आश्वासन दिलं की ते लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधतील। सध्या या विमान अपघाताची चौकशी स्वतंत्र यंत्रणांकडून सुरू आहे। ती त्यांच्याकडून काढून घ्यायची की त्याच्या सोबतच सीबीआयलाही ती चौकशी करायला सांगायची हे केंद्रीय गृह विभागाशी बोलूनच ठरणार आहे। आमदार रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या बाबतीतले नवनवे दावे आणि खुलासे होत आहेत। याच दरम्यान त्यांनी एक अत्यंत गंभीर स्वरूपाचा दावा केलाय की विम्याच्या रकमेसाठी सुमित कपूर या वैमानिकानं अपघात घडवून आणला। मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून, पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा आणि त्या घातपातामध्ये फ्यूल जास्त असलं की मोठा स्फोट होईल हे कुठेतरी शंका लोकांच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये ती कुठेतरी खरी ठरताना आपण सर्वजण बघू शकतो। हे विमान खाली आदळण्यात आलं, हे मुद्दामून आदळण्यात आलं असं आम्हाला आता त्या ठिकाणी वाटायला लागले। जसा कपूर दोनदा त्याला स्थगिती मिळाली होती, त्याचं लायसन्स कॅन्सल झालं होतं दारू पिला म्हणून, तेव्हा हे 2023चं VSRचं मुंबईमध्ये जो ॲक्सिडेंट झाला त्याचा जो सुनील कंजीर नावाचा जो व्यक्ती आहे तर त्याचा सुद्धा त्या ठिकाणी दारूच्यामुळे ते दोनदा त्याचं लायसन्स कॅन्सल झाला तो असं आम्हाला कळतं। म्हणजे जे कमर्शियल फ्लाय करतात मोठी मोठी विमानं, एमिरेट्स, एअर इंडिया वगैरे, तिथं ज्यांना नोकऱ्या मिळत नाही ते सगळे, आणि काही चांगले पण लोक आहेत, खराब नाही, पण काय असे मोठे मोठे लोक सगळे इथं काम करतात। आता हे कुठं होता ब्लॅक बॉक्स? हा इथं होता। आता या ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाच्या त्या बाजूला हा ब्लॅक बॉक्स जर इथं होता तर बॉडी कुठं जळली आहे? इथं केबल सुद्धा आहेत, पुढे केबल पण आहेत, त्या सगळ्या कॉपरच्या केबल आहेत। कॉपरचा मेल्टिंग पॉईंट अजून कमी असतो, त्या सुद्धा तिथं मेल्ट झालेला नाहीत। म्हणजे उगाचच कालचं आज आमचं प्रेझेंटेशन आहे म्हणून काहीतरी द्यायचं, म्हणून काहीतरी माहिती काल दिली असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे। रोहित पवार सातत्यानं अपघाताचे दावे करत असतील तर त्यांच्याकडे जे पुरावे आहेत ते त्यांनी सरकारला द्यावेत असं आता म्हटलं गेलंय। राधाकृष्ण विखे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीवर अपघाताच्या संशयाचं बोट उठल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे। हा सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार आहे, आपल्या स्वतःची पोळी भाजण्याचा प्रकार आहे। माझी रोहित पवारांनी या निमित्तानं सूचना आहे, त्यांनी आता हे सगळे आरोप करणं, असे त्या भानगडी धंदे बंद करावे। त्यांनी आता कुटुंबावर दुःख जागा झालेला आहे, चौकशी अंती जे काही होईल ते पुढे येईलच ना, त्याच्यामध्ये राजकारण कसं करता तुम्ही? रोहित पवारांना काही जर शंका असतील ते प्रेझेंटेशन करणं ठीक आहे, त्यांना त्यांचा योग्य काय निर्णय ते करतील, पण माननीय मुख्यमंत्री चर्चा करून त्यांना पूर्ण त्या ठिकाणी त्यांच्या शंका काय आहेत त्या ठिकाणी देऊन, ठीक आहे, त्यांना असं वाटतं की प्रेझेंटेशन करूनच न्याय मिळाला असेल तर प्रेझेंटेशन करतायत, पण याची बद्दलची दखल स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने घेतली आहे, केंद्राने घेतली आहे, राज्याने घेतली आहे, दोन्ही सरकारने घेतली आहे, तरी त्यांना प्रेझेंटेशन करायचे आहे, त्यांना करू दे। दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत तरी गप्प असलेले प्रफुल्ल पटेल आता भूमिका घेताना दिसत आहेत। प्रफुल्ल पटेल हे देशाचे नागरी हवाई वाहतूक मंत्री राहिलेले आहेत। त्यांनी असं म्हटलंय की विमान दुर्घटनेला संबंधित कंपनी म्हणजेच VSR ही कंपनी जबाबदार आहे। काय म्हणाले प्रफुल्ल पटेल, ऐका। जे काय झालं त्यामध्ये विमान कंपनीची जबाबदारी सर्वात मोठी आहे आणि त्यांची हे चूक असेल। आणि मला प्रारंभिक असं वाटते, मी असं नाही म्हणत चौकशी, पण मला असं वाटते की नक्कीच विमान कंपनी मोठ्या प्रमाणे या दुर्घटनामध्ये जबाबदार आहे। दरम्यान प्रफुल्ल पटेल यांच्याच सोबत असलेले अमोल मिटकरी यांनीही एक गंभीर प्रश्न उपस्थित केलाय। ब्लॅक बॉक्स जळाला आहे हे सांगायला 17 दिवस का लागले असं आमदार अमोल मिटकरी विचारतायत। 17 दिवस झाले फक्त ब्लॅक बॉक्स सापडतो, तो पण जळलेला।
आता तो तुम्ही विदेशात पाठवणार, तो डाटा रिकवर होणार, मग त्याला यायला अजून 15 दिवस लागतील, मग परत 23 पासून अधिवेशनच्या दरम्यान होळीच्या सुट्ट्या, आणि त्या होळीच्या सगळ्या धुलीवंदनाच्या सगळ्या या प्रोग्राममध्ये अजितदादा नावाचा विषय मागं पडेल. मला असं वाटते रोहित पवारांनी उपस्थित केलेले मुद्दे अत्यंत अभ्यासपूर्ण मुद्दे आहेत. त्या दृष्टीनं खरोखर महाराष्ट्र सरकारने गंभीर दखल घ्यावी, आणि ज्यांना कोणाला वाटते की अजितदादा गेल्यानंतर खरोखर राज्याचं नुकसान झालं, त्या लोकांनी आता या युद्धामध्ये मला वाटते सगळं सोडून एकत्र येणं हे महत्त्वाचं ठरेल.